तर मी स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर. तर गेल्या महिन्यात 29 डिसेंबरला महावितरणची म्हणजे महाडिस्कॉमची ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 7/2023 फॉर द पोस्ट ऑफ ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशन म्हणजे इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी. परंतु त्याच्यामध्ये गेट ही कंपल्सरी दिली होती. गेट एक्झाम कंपल्सरी होती त्याच्यामध्ये. ती पण 2021, 22 आणि 23ची एक्झाम जे ऑलरेडी झालेले आहेत त्याच्या बेसिसवर सिलेक्शन होणार होतं. तर त्याच्या अगेन्स्ट आपण सगळ्यांनी मिळून खूप सारे आंदोलन वगैरे केली, मेसेज केले, मेल केले, ट्विटर कॅम्पेन केले. तर त्याच्यावरून एक नवीन अपडेट आलेला आहे. एक PDF आपल्याला मिळालेली आहे महावितरणकडून. तर त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, काय लिहिलं आहे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. थोडे काही पॉईंट्स निगेटिव्हसुद्धा आहेत किंवा थोडे काही पॉईंट्स पॉझिटिव्हसुद्धा आहेत. आणि ह्याला आपण आता कशा पद्धतीने बघू शकतो किंवा माझं पर्सनल ओपिनियन काय आहे किंवा तुम्ही ह्याच्याकडे कसं बघू शकता, या सगळ्या गोष्टी आपण आता एक एक करत डिस्कस करूया. जे जे इम्पॉर्टंट आहे ते सगळे पॉईंट्स मी ते हायलाईट केलेले आहेत. द कॅन्डिडेट्स विल बी सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ ऑनलाईन टेस्ट अँड व्हॅलिड गेट स्कोर. जे आधी फक्त आणि फक्त गेट स्कोरवर होतं 100% सिलेक्शन, ते आता ऑनलाईन टेस्ट आणि गेट स्कोर दोघांच्या बेसिसवर मिळून होणार आहे. गेट स्कोर कुठला 2021, 22 आणि 23चा. ह्याच्यामध्ये जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे त्याला 90% वेटेज दिलेलं आहे ऑनलाईन टेस्टला आणि उरलेलं 10% वेटेज आहे ते गेट स्कोअर आहे. तर याचा अर्थ असा आहे का की तुमच्याकडे कंपल्सरी गेट स्कोअर असायलाच पाहिजे? तर नाही. इफ द कॅन्डिडेट्स वॉन्ट टू टेक द बेनिफिट ऑफ 10% वेटेज ऑफ गेट स्कोर, कॅन्डिडेट्स मस्ट हॅव क्वालिफाईड इन द गेट एक्झामिनेशन. जर तुम्हाला हे 10% ॲडिशनल असं म्हणू शकतो आपण, ॲडिशनल 10% वेटेज जर तुम्हाला बेनिफिट घ्यायचा असेल तर तुमच्याकडे गेट स्कोर असायला पाहिजे. अदरवाईज फक्त ऑनलाईन टेस्टवर जे काय 90% स्कोर येईल त्याच्यावर जो मेरिट बनेल, तुमचा जर स्कोर जास्तच चांगला आला तर सुद्धा तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. ब्रांचेस कुठल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी गेट कोड फक्त EEचा, ECIN वगैरे चालणार नाही. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी गेट कोड फक्त CE, त्याच्या रिलेव्हंट दुसऱ्या ब्रांचेस चालणार नाहीत. त्यानंतर क्वालिफाईंग इन गेट एक्झाम फ्रॉम अदर डिसिप्लिन शॉल नॉट बी एक्सेप्टेड. क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. हे 2 कोड असतील तरच तुम्ही देऊ शकता. द 6.4 पॉईंट इम्पॉर्टंट आहे. द कॅन्डिडेट्स डू नॉट पजेसिंग द गेट स्कोर विल ऑल्सो बी एलिजिबल टू अप्लाय. तुम्ही आत्तापर्यंत एकदाही गेट दिलेली नसेल किंवा या 3 वर्षात दिली नसेल तरी काही फरक पडत नाही. ऑल कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर फॉर द ऑनलाईन टेस्ट. सगळ्यांना ऑनलाईन टेस्ट द्यायची असेल, तुमच्याकडे गेट स्कोर असो वा गेट स्कोर नसो काही फरक पडत नाही, तुम्हाला ऑनलाईन टेस्टच द्यावी लागणार. फक्त ॲडिशनल बेनिफिट हवा असेल 10% मार्क्सचा बोनस स्कोर तर तुम्हाला गेट स्कोर असणं तुमच्याकडे कंपल्सरी आहे जर हवे असतील तर. अदरवाईज फक्त 90% ऑनलाईन टेस्टवर सुद्धा तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि जर स्कोर जास्तच चांगला आला, तुमचं जर प्रिपरेशन चांगलं असेल, जसं आता ट्रान्सफरसाठी जे मुलं प्रिपेअर करत आहेत त्यांनी सेम प्रिपरेशन कंटिन्यू ठेवलं तरी चालेल. कारण आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता जो एक्झामचं जो स्ट्रक्चर आहे सेम ठेवलेलं आहे जसं ट्रान्सफरचं, तसं त्यात काही फरक केलेला नाही आहे. प्रोफेशनल नॉलेज म्हणजे आपलं टेक्निकल नॉलेज असेल त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन 110 मार्क म्हणजे 2.2 मार्कासाठी, आणि नॉन टेक्निकल आहे ते उरलेलं आपलं 40 मार्कासाठी येतं, जिथे टोटल 80 क्वेश्चन्स आहेत 0.5 मार्कासाठी. प्रत्येक क्वेश्चन 2 तासांचा टोटल पेपर आपल्याकडे आहे. क्वालिफाईड गेट स्कोर असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये दिलं आहे इफ द कॅन्डिडेट 6.5 हो गया. इफ द कॅन्डिडेट हॅज गिवन गेट एक्झामिनेशन इन 21, 22, 23 देन ही ऑर शी विल मेन्शन ओनली द क्वालिफाईड स्कोर इन द ॲप्लिकेशन अँड नॉट मार्क्स. एक गेट स्कोर पण येतात आणि 100पैकी गेट मार्क्स पण असतात. तर तुम्हाला फॉर्म फिल करताना गेटचा स्कोर येतो तिथे अपलोड करायचा आहे. गेटमध्ये मार्क्स मिळालेले ते अपलोड करायचे नाहीत, कारण मार्क येते एक्झामिनेशनच्या डिफिकल्टीवरून कमी जास्त होतात. पण जो गेट स्कोर आहे त्या बेसिसवरच सगळे जे काही इवन MTechचे सुद्धा जे काही ॲडमिशन मिळतात किंवा PSUमध्ये जे काय होतं ते गेट स्कोरवर सुद्धा जो 1000पैकी मेन्शन केलेला आहे. ओके, तर फॉर्म लवकरात लवकर स्टार्ट होतीलच. ह्याच्यामध्ये पेनल्टी आहे रॉंग आन्सरची, जसं ट्रान्सकोचा आहे जसा जेन्कोचा नाही म्हणणार, जसं ट्रान्सकोचा पेपर आहे सेम आहे. कारण ह्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. तर त्यामुळे जर ट्रान्सकोचं प्रिपरेशन तुम्ही करत असाल कंटिन्यू करा. ह्या एक्झामसाठी सुद्धा तुम्ही अपियर होणार आहात. त्यामुळे आणि सगळ्यात पहिलं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण माझं मी पर्सनल ओपिनियन देतो, माझं मत काय सांगतो ह्याच्यावर. प्रत्येक गोष्ट म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मॅक्झिमम लोकांकडे गेटचा स्कोर नाही आहे. आपल्यापैकी 2021, 22, 23मध्ये बऱ्याच मुलांनी गेट दिलेली नसणार. त्यामुळे फार 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 रेअर % चान्सेस आहेत की मुलांनी गेट दिली असेल. तर त्यामुळे आणि असं सांगू पण शकत नाही की त्यांच्याकडे जरी व्हॅलिड गेट स्कोर असला तरी त्यांचा इकडेसुद्धा मार्क जास्त येतील, ह्याचीसुद्धा काहीच गॅरंटी नाही आहे. कदाचित त्यांचा चांगला गेट स्कोरमुळे ते दुसरीकडे गेले असतील, मे बी MTechला गेले असतील किंवा त्यांनी तेव्हा केला असेल अभ्यास, पण आत्ता प्रिपरेशन तेवढं चांगलं नसेल, त्यामुळे त्यांचा आत्ता पण मार्क येतील असं नाही आहे. तर त्यामुळे तुम्ही आता डिमोटिवेट होऊ नका की ह्यांनी
कम्प्लिटली एलिमिनेट नाही केलं गेट, फक्त ऑनलाईन एक्झाम ठेवायला हवी होती. ॲटलिस्ट आपण ह्याला एक पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटी म्हणून बघू शकतो. ऑब्व्हियसली हे थोडं निगेटिव्ह आहे, कारण गेटचा थोडा ॲडव्हान्टेज मिळेल दुसऱ्यांना, पण तरीसुद्धा अजूनही आपल्याकडे संधी आहे. तुम्ही उरलेल्या 90% जरी तुम्ही मॅक्झिमम मार्क्स स्कोअर केले तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. आपण वर्स्ट केस सिनारिओ घेऊन चालत होतो की बाबा गेटच आहे कंपल्सरी, हे लोक कदाचित कॅन्सलच नाही करणार, पण आता ॲटलिस्ट 90% वेटेज दिलेलं आहे, जे ॲटलिस्ट एक चांगला रेशो आपण म्हणू शकतो. 90% ऑनलाईन टेस्टला आहे. जर तिथे तुम्ही स्कोअर चांगला केला नक्कीच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ऑल अदर टर्म्स कंडिशन जे काय ऑलरेडी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये होत्या त्याने ऑलरेडी केलेल्या मेन्शनमध्ये त्या तशाच असतील. आणि अजून एक नोट जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की द अबाव मेन्शन सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे ऑनलाईन एक्झाम प्लस गेटवाली इज वन टाईम प्रोसिजर अडॉप्टेड इन द रिक्रुटमेंट. म्हणजे ह्या ज्या ॲडव्हर्टाइजमेंट अंडर फर्स्ट टाईम आणि लास्ट टाईम त्याने दिलेलं आहे, एकदाच होणार आहे. अँड इन फ्युचर द सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द गेट स्कोर ओनली. बरेच मुलं म्हणत होते, आपण निवेदनात पण सांगितलं होतं की तुम्ही ह्या आधी कधी गेट स्कोरने घेतलं नव्हतं, डायरेक्टली गेट स्कोर का घेताय, आणि तुम्ही इंटिमेशन पण दिलं नव्हतं, ते पण गेल्या 3 वर्षाच्या जे ऑलरेडी झालेल्या आहेत एक्झाम त्याच्या रिलेटेड तुम्ही सिलेक्शन घेताय. तर त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की यापुढे गेट स्कोरनेच होईल. आत्ताची जी फक्त ही जी रिक्रुटमेंट आहे ती ऑनलाईन एक्झाम आणि 10% वेटेज आहे ते आपण गेट स्कोरला देतो. जरी गेट स्कोर नसेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, हे पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. सो हा पण याला ॲज एक प्लस पॉईंट घेऊ शकता. हे आता ह्या अप्रोच कसं करायचं मी तेच सांगतो की तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट सगळीकडे दिसतील, बरेच जण निगेटिव्ह अजूनसुद्धा म्हणतील, पण ह्याच्यातून जेवढा आपण पॉझिटिव्ह शोधू शकतो, एक नवीन अपॉर्च्युनिटी म्हणून घेऊ शकतो. ॲटलिस्ट काही न मिळण्यापेक्षा आपल्याला आता खूप संधी उपलब्ध झालेली आहे ही, आणि ह्यापुढे त्याने क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला गेट थ्रूच द्यावी लागणार. आणि आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गेटची एक्झाम टफ पडते एई एक्झामपेक्षा, करेक्ट. तर त्यामुळे आत्ता जी संधी चालत आलेली आहे, जे आपल्यासमोर आहे, त्याचं तुम्ही सोनं केलं तर सगळ्यांसाठीच बेनिफिशियल होईल, तुम्हा सगळ्यांसाठी बेनिफिशियल होईल. तुम्हालासुद्धा ट्रान्सकोसाठी जे एफर्ट्स घेत आहेत तेच तुम्हाला जे डिस्कॉममध्ये कंटिन्यूस यूज करायचे. आणि सिलेबस मेन वेगळा नाही आहे, पेपर पॅटर्न वेगळा नाही आहे, त्यामुळे तुमची माइंडसेट तरी काही चेंज होणार नाही आहे. जो आत्ता आहे, जरी ट्रान्सकोमध्ये सिलेक्शन नाही झालं तरी तुमच्याकडे डिस्कॉमचा अजून एक बॅकअप तुमच्याकडे समोर आहे. ओके, आता परत ह्याच्यातून 10% पण एलिमिनेट करण्याचे चान्सेस कमी आहेत की ते लोक आता लगेच करतीलच, कारण त्यांनी ऑलरेडी 90% दिलेलं आहे. त्यांनी आपल्या सर्वांचा पण मान ठेवलेला आहे आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा पण मान ठेवला आहे, असं पण म्हणू शकतो की त्यांनी गेट पण कम्प्लिटली एलिमिनेट नाही केली आहे आणि ऑनलाईन टेस्ट पण आणलेली आहे. सो एक गोल्डन पॉईंट कुठंतरी त्याने काढायचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याला आपण आता ॲक्सेप्ट करणं मला वाटतं जास्त बेटर आहे, रादर दॅन त्यांना निग्लेक्ट करणं किंवा ह्याच्यावर आता अजून काही टीका करत राहणं. कारण आपल्या हातात प्रिपरेशन आहे जे आपण बेटर वेने करू शकतो. जर तुम्ही आत्ता आपण टाईम देऊन केलं तर नक्कीच, जरी ट्रान्सको कोणाचं थोड्याशा मार्गाने जरी हुकलं तरीसुद्धा डिस्कॉमचा एक बॅकअप प्लॅन असेल आपल्या हातात. ठीक आहे, तर जे माझं काय मत होतं, जे मला काय इन्फॉर्मेशन मिळाली ती तुमच्यापर्यंत मी पोचवली. तुमचं जो काय मत असेल तुम्ही नक्कीच सांगू शकता. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही प्रिपरेशनमध्ये जास्त वेळ तुमचा यूज केलात तर तुमचं सिलेक्शनमध्ये नक्की लिस्ट होतील. आणि जे मुलं सिलेक्ट होणार आहेत ते ऑलरेडी तयारीला लागलीसुद्धा असतील. ठीक आहे, तर तुम्हाला अजून काही डाऊट वगैरे असेल तुम्ही डिस्कस करू शकता. टेलिग्रामचे लिंक आहे आपली, खाली ॲपची पण लिंक मी प्रोव्हाइड करेन. हे तुम्हाला PDF वगैरे हवे असेल तिकडे मिळून जाईल. आणि तुमचे काय डाऊट्स असतील, तुमचे काय प्रतिक्रिया असेल कमेंट्समध्ये नक्की कळवा. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत.